सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रसिको, आज आपल्या ठिकाणी अत्यंत ज्येष्ठ गायिका येणार आहेत, अत्यंत मोठ्या गायिका येणार आहेत. गायवाडी रत्न, ज्युनियर शमशाद बेगम, आयेशा बाई जयपूरकर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी. ख़वातीनो हाजरात, इस महफिल में मैं तहे दिल से आप सबका इस्तकबाल करती हूँ. वाह 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 वाह. तुम्ही इथे आलेला आहात, फार फार तुमचं स्वागत आहे. शुक्रिया. वेळात वेळ काढून तुम्ही इकडे आलेला आहात. खरंच शुक्रिया. तशाही घरी तुम्ही म्हणजे काय तुम्ही घरी बसूनच होतात, त्यामुळे इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. प्लीज प्लीज आप अरे यार प्लीज प्लीज शत्रुघ्न रखिए. क्या क्या शुद्रभुज रखिए. क्या क्या शाहमरुख कहना क्या चाहते हो भाई? ऐसा वो तो बूट टेकने को क्या बोलते हो? तशरीफ रखिए. तशरीफ रखिए तशरीफ रखिए तशरीफ शुक्रिया रखिए. शुक्रिया. हा हा हा. रसिको हो, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की नुकताच यांना एका सामाजिक संस्थेने कोणही हा पुरस्कार दिलेला आहे. आणि अजून एका सामाजिक संस्थेने हा एक पुरस्कार दिलेला आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, हा जो तुमचा सगळा प्रवास आहे त्याबद्दल सांगा. क्या कहे, ऐसे छोटे रास्ते से गुजरा कारवां हमारा, बड़ी मुश्किलों से मंजिलें रूबरू हो गई. बड़ी मुश्किलों से. देखो, बचपन से ही हमारी तालीम शुरू हो गई. अरे हो हो, तालमीचं शरीर दिसतंच तुमचं. लहानपणापासून कुस्ती बिस्ती जबरदस्त तालीम. नहीं सुनो भाई साहब, भाईजान, वो तालीम मतलब कुश्ती की तालीम नहीं, सुरों की तालीम. ओ माय गॉड, सुरों की तालीम. सुरों की वाह वाह, तालीम. बहुत 5 साल की उम्र से 5व्या वर्षापासून मी गातेच आहे. वाह वाह वाह. तब से गा रहे हैं हम. हाँ. और हमारे वालिद उस वक्त जयपुर में हुआ करते थे. ओ हो, मैं जयपूरला वालिद टाकलं होतं तुम्हाला. पण मग अख्ख्या जयपूरने वालिद टाकलं होतं की काय, म्हणजे कसं काय? नहीं वो सुनिए. नहीं वो सुनिए, वो वालिद मतलब ऐसे वालिद डालना वैसे नहीं. हाँ. वालिद मतलब वडील वडील. ओ हो हो, अच्छा अच्छा. तो वडील को तुमका ये बोलते हैं? हाँ, वालिद बोलते वालिद हैं. कहते हाँ. हैं. हमारे घर पे वडील को अन्ना बोलते हैं. वो हमारी छोटी बहन भाऊ है, वो अन्ना बोलते हैं. मेरी माँ उनको शेपूट घातलेला नेमळट कोल्हा बोलते हैं. अलग अलग ऐसा घर पे है हमारा है. मैं कुछ बोलूं? नहीं नहीं नारे. खैर, तो हमारे वालिद उस वक्त जयपुर के बड़े उस्ताद हुआ करते थे. दिन भर वो गाने में मशगूल रहा करते थे, जैसे उनकी दुनिया ही गाना थी, संगीत थी. वाह 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 वाह. वो जांघा ओढ़ते थे क्या? ये क्या कहा आपने? अरे वो जांघा ओढ़ते थे क्या? मैंने सुना है जो संगीत में ऐसे रहते हैं ना, वो जांगा बिंगा ओढ़ते, ऐसा मैंने सुना था. मेरे को वैसा कुछ नहीं है अपना. एक तो वो जांगा नहीं होता, वो गांजा होता है, गांजा. ये जो जांगा बोल रहे हैं ना, वो ये गांजा होता है. ये है ना, वो गांजा होता है, गांजा, समझे? गंजे. तर हमारे जो वालिद है ना, त्यांना या अशा सगळ्या वसनांची गरज नव्हती, कळलं? समजे? तो जिनके पास खरा टॅलेंट नहीं होता है ना, त्यांना या सगळ्या व्यसनांची गरज असते. म्हणजे कुठला कुठला? जैसे की असे डोक्यावर खोटे खोटे केस लावणे, शाण्याचा ईपी आल्यावर त्याच्या विनोर हसणे, इंडस्ट्री मध्ये मी किती चांगला, मी किती चांगला. हरकत नहीं, वो सब ठीक है, वो सब ठीक है. अभी आपके वो दिलीप जी ने अभी क्या कहा? ये तो कौन दिलीप? दिलीप जो जयपुर के दिलीप जी है ना. अरे वो वालिद होता है हाँ, भाई मेरे. वालिद, हाँ, वालिद. दिलीप कहाँ से आया? वो मेरे को वो हाँ. नहीं, मैं आप मत बोलो. सुनो, आप है ना, मराठी में ही बात करो. हिंदी में मत आओ आप. हिंदी में ही मत. हिंदी में आओ ही मत. उर्दू की तरफ ताकिएगा भी नहीं आप. मत आओ, मत आओ.
हरकत नहीं, नहीं, हरकत नहीं। आपने ना मुझे आते ही इतना परेशान किया है। नहीं, मेरी आप- आवाज से थोड़ी सी बैठ गई है, मेरा दिमाग थोड़ा काम नहीं कर रहा, मैं इजाजत चाहती हूँ। नहीं, आप शतरंज लीजिए ना, उसमें कुछ आप लीजिए। नहीं, मैं थोड़ा एक पान खा सकती हूँ। तुम्ही एक पान खाणार आहात? जी. मग स्किट 2 मिनिटातच होईल. 4 पानांचा स्किट, एक पान खाल्ली की पटकन होऊन जाईल. ऑलरेडी झालेला आहे ना. अरे मैं तो तुमने लिखा हुआ पान नहीं, हाँ। वो बनारसी पान होता है ना, अच्छा। वो खाना चाहती अच्छा, हूँ। ये- वो जो लिखे हुए पान खाते हो वो तुम खाते हो। हाँ, हाँ, तो मैं थोड़ा ये पान का डिब्बा मेरा गिर गया, तो हाँ, हाँ. पान- अरे वाह, चकचकीत आहे एकदम. वाह वाह, अच्छा आहे. नाही नाही, हाँ, ले लो ले. मीठा मीठा रहेगा. हाँ, अच्छा है. अरे अड़किता भी है. मैंने अभी अभी पान खाया है, तुम अपनी पिकदानी बंद करोगे? नहीं तो भाईजान मुंह रंग देंगे हम तो. म्हणजे तू काय तुझ्या तोंडावर? ये पान की जगह तुम होते तो चबाने में मजा आ जाता. समझे आप? जरा मुंह पे आप थोड़ी देर देर के लिए ताला लगा लेंगे तो बड़ी मेहरबानी होगी. नहीं नहीं, देखो. वैसा है, ऐसा है. क्या हो गया? ऐसा किड़सवाने आवाज इधर नहीं निकलने. सुनो, क्या क्या मेरी हो? सांस फूल रही है. अरे सुन एवढी है तो सांस तो फूलेगी ना. अरे भाईजान, देखो हमें ना अस्थमा की बीमारी है, अरे- समझे आप? अरे बाप. तो ये हाँ, वो क्या पान खाने से वो मुंह का दुर्गंधी होता है, तो ये माउथ फ्रेशनर अच्छा है. उसमें क्या? भाई मेरे ये माउथ फ्रेशनर नहीं है, ये अस्थमा की बीमारी है ना, तो उसकी दवाई है. अच्छा, ठीक. इसे रोटो हाँ, रोटो कपड़ा मकान. रोटो कपड़ा मकान कहाँ से आया? कहाँ से आया रोटो कपड़ा मकान? अब बैठो. इसे रोटो हिलर कहते हैं. रोटो रोटो. हिलर. हाँ, हाँ, हिलर. हाँ, वो देखो बैठ- आप जरा आप शांति रखो. हाँ हाँ हाँ, आप हो गया ना, आप ये हो गया ना. सवाल पूछो हाँ, भाई. अभी वो आप कुछ बोल रहे थे वड़े वाले के बारे में. कौन? वो आप क्या है ना, जयपुर वाले वड़े वाले. अरे वालिद है हाँ, वो, ठीक, ठीक, वालिद. वाले वाले कहाँ से आया? वालिद वालिद है वालिद. तो आप वो मत बोलो, आप मत बोलो. नहीं नहीं मत नहीं नहीं, बोलो. आप ऐसा मत करो आप. हाँ हाँ. तो हमारे वालिद ने उस्ताद करीम खां से हमें मिळवाया वाह. आणि मग करीम खां साहेबांनी आम्हाला गंडा घातला. कितीला घातला गंडा? मला पण घातला, आता नुकताच घातला एकाने गंडा. माहितीये काय, महिन्याचं 4 दिवस शूटिंग, 32 पानांचं कॉन्ट्रॅक्ट सही करून घेतलं. सुनो भाई साहब, सुनो. गंडा घातला म्हणजे फसवणे नाही, गंडा बांधला मतलब गंडा बांधा. वो बन गए हमारे गुरु, हाँ हाँ हाँ. वो बन गए हमारे उस्ताद और हम उनके शागिर्द. ओ, आगे आगे बोलिए ना म्हात्रे की माँ, बोलिए आप. हाँ म्हणजे क्या कहा आपने? म्हात्रे की माँ. ये कौन होते हैं मात्रे की माँ? ये कौन सी मात्रे की माँ है? अरे उर्दू में वो रिस्पेक्ट से बोलते हैं ना लेडीज लोगों को, म्हात्रे अरे की वो माँ. मोहतरमा होता है भाई मेरे. वो मोहतरमा होता है, मोहतरमा. अरे वो ऐसे ऐसे ना मैं. आप मत बोलो ना, आप मत बोलो, आप मराठी में बोलो. हाँ, हाँ, वो मोहतरमा तो होता है. शागिर्द का हो गया. तो अभी उसके आगे क्या तो है? हम बन गए उनके शागिर्द और फिर करीम खां साहब के पास हमारे पिताजी ने हमें रुखसत किया. वा वा, कशी परिस्थिती असते बघा, कशा रूढी परंपरा असतात बघा रसिको हो. यांच्याकडे त्यांचे ते वडवल हे आहेत, त्यांच्यानी त्यांना तिकडे वालिद. हा त्याने आहेत, त्यांनी त्यांना ते रुखवत केलेलं. आपल्याकडे लग्नात रुखवत करतात. आमच्याकडे तुम्हाला सांगू का, जो वधूवर वाले होते, वधू होते, वो रुखवत का सामान देते हैं. म्हणजे मणी का हत्ती रहता है, साखरे का उंट रहता है. तो वो जो आप रुखवत कह रहे हो ना, वो मराठी में जो शादी का रुखवत होता है ना, उसको कहते हैं. और हम जो बोल रहे हैं ना, वो रुखसत. रुखसत अरे समझे? वाह, हमको एक्चुअली क्या है, हमरा क्या है वो रूढ़ परंपरा वो चौथरे के चढ़के, और हमरा वो हमके वो जरे खालसा दर्शन लेके वो हमको वो ऐसा हमरा का वो नहीं होता. हमरा स्त्री पुरुष है रूढ़ी परंपरा. सुनो, हमको सुनो. हम खुद से हमको ये करते हैं. सुनो 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 सुनो. ये आप किस प्रकार का हिंदी बोल रहे हो? एक कल मेरे को एक क्लिप मिला है, वायरल हो गया है, वो देख के मैं इंग्लिश. वो वीडियो क्लिप देख के आप हिंदी मत सीखो, नहीं तो हिंदी को शनि लग जाएगा, समझे? ठीक है, ठीक है. कोई 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 बात नहीं है. तो आपके वो ट्यूलिप जी ने आगे क्या कहा? ट्यूलिप मत बोल.
वो जयपुर गए अरे वो वालिद है हमारे रे, वालिद है। यार मेरे को ना वो ऐसा ना वो अभी कभी वालिद। हाँ वो आपके उधर क्या हो गया तो वालिद ने हमें रुखसत किया, मतलब करीम खां के साहब के पास भेज दिया। हाँ। समझे? हाँ। उनकी पनाह दे दी। अच्छा मेरे अम्बे का वो पना दे दिया वो अच्छा रहते हो आमले मेरे को भी पसंद है नहीं प्लीज नहीं। पना मतलब वो अम्बे के जाएंगे वो वाला पना नहीं। पना मतलब आसरा दिया, आसरा। अच्छा हाँ आसरा करीम खां साहब ने पते की बात बताई, हमको पहले ही बता दिया। वो तो बेटा क्या अरे इधर है सॉरी मेरे को लगा इधर है सॉरी ऐसा करने को दे करीम तो करीम खां साहब ने ये बताया कि देखो बेटा पहले है ना तुम टप्पा सीख लो, वो बड़ा कठिन होता है। टप्पा कठिन होता है जी नहीं टप्पा सोपा होता है आपको आता है? आता है वो ऐसा रबर का बॉल लेने का 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा अरे वो गेंद का टप्पा नहीं मेरे भाई, टप्पा मतलब गायकी का टप्पा, गाय के टप्पा है। तो हमारे वालिद ने एक और बात बताई कि बेटा देखो जो मेहनत करेगा उसी की मौसीकी चलती है। वाह 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 अरे तुम्हारे में मौसीकी चलती है, हमारे में मामी की चलती है। और मामी बहनी से हम लग्न बिग्न कर सकते हैं। मौसीकी पैसा तुझ्या आई वडिलांना काही सोरटवर लागला होता? क्या? अरे मौसीकी मतलब वो माए मरो मौसी जगो वैसी वाली मौसी नहीं, मौसीकी मतलब संगीत। नहीं हाँ हमका क्या है वो हमरे का चौथरे पे चढ़ गया वो ये है हो रहा वो ऐसा हो मत बोलो वो हिंदी क्लिप का हिंदी, आप मत बोलो। हाँ ठीक है कोई बात नहीं है। मैं नहीं रुकूंगी यहाँ पे, मैं जा रही हूँ। अब बोलो ना आपको वडाले वाले ने आगे क्या कहा? वडाले वाले नहीं, वालिद है वो, वालिद। अरे ठीक है ना यार, ट्यूलिप से तो अच्छा ना वडाला नजदीक आ गया ना मैं। ट्यूलिप फिलिप से डरता मैं, अभी वालिद वडाला नजदीक आ गया, उतना तो कहूँ तो करो। इतना तो कौतुक करो। मेरे को उधर ये करो, उधर बैठो। आता जवळजवळ 12.5 तास आपण छान चर्चा केलेली आहे। आता आयेशा बेगम घाला, क्या अंघोळ घाला, रसिकांना आपल्या सुरांची अंघोळ घाला आणि तृप्त करा सगळ्यांना। शुक्रिया शुक्रिया। ह्यांच्या वाळुंजना स्मरून एक अशी नवीन गाणं। क्या कहा? वाळुंज मतलब अभी वाळुंज फाइनल है, अभी तो बोला आपने वाळुंज फाइनल है ना। वो वालिद है मेरे भाई। यार किधर से तुम मत बोलो, मैं गाना गाती हूँ, मैं गाना गाती हूँ। आपका जो फेमस गाना है आज जाने की जिद्द ना करो, एकदा। एक तो वो जाने की नहीं है, आप राजस्थान से हो, उर्दू है ना वो जाने की है, और जिद्द नहीं होता है, जिद ना करो ऐसा है। ठीक है हाँ? जो भी है वो। दादा सुर मत देना, परेशानी आपको होगी। मेरा कुछ नहीं जाता, तेरा घाटा। वाह वाह। अब मैं जो है ना परवीन सुल्ताना जी है। हाँ परवीन भाभी का अच्छा है। परवीन भाभी कहाँ से आई भाई? मेरे चुप बैठो तुम देर के लिए। आज क्या हाँ गाना गा रहे। वाह। गाए भी नहीं हाँ, पाए। हमें तुमसे प्यार कितना, वाह वाह वाह। ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते वाह वाह वाह। तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। वाह वाह बहुत बढ़िया। मत करो ऐसा, ये क्या कर रहे हो तुम?
मैं एक्चुअली वो शुगर का पेशेंट है, मेरे अरे को वक्त मुझे आने के बाद आपने एक कप गरम चाय की प्याली नहीं पूछी और यहाँ मेरे सामने आचार खा रहे हो। उल्लू कहीं के गीदड़ इंसान एक फनकार का अनादर कर रहे हो। बेमुरव्वत आदमखोर, तुझा आईचा घोर। अरे शिव्या काय देताय तुम्ही? अरे गायवाडीची मी कळलं ना, कापून सोलून टावेन, चौकात उलटा लटकवेन, कळलं ना तुझ्या? किती हसवलं तुम्ही, गाल दुखायला लागले. म्हणजे मी तुमची फॅन होते, आता मी तुमच्या प्रेमात पडली. क्या बात अफलातून. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. इट्स मॅजिकल. तुम्ही दोघे कमाल आहात आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. डबल धमाका. क्या बात है. काय बोलू सम्या, विशाखा, आय लव्ह यू यार. खरंच तुम्ही दोघंही ठार वेडे आहात. म्हणजे असा कुठे निवेदक असतो का कधी नाही, कधी कधी खरंच असा परफॉर्म बघितला मला इमानदारीत अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, असं वाटतं की ही खुर्ची सोडावी काही क्षणांकरता, तुझा कंटेस्टंट म्हणून यावं आणि काहीतरी शिकावं तुझ्याकडून. विशाखा, कॅरेक्टर पकडून म्हणजे अशी पकडून शेवटपर्यंत उभी होतीस तू की लाजवाब, क्या कहने, माशाअल्लाह. ॲक्च्युली ही तुतारी असं आपण समजा. आणि सही क्या बात है. आजपासून आम्ही एक नवीन गंमत सुरू करतोय. इनामदारांना सुद्धा, म्हणजे हास्य बुद्रुकचे असो किंवा हास्य खुर्दचे असो, दोन्ही इनामदारांचा जर परफॉर्मन्स, चारही इनामदारांचा जर आम्हाला आवडला तर त्यांना एका वेगळ्या पद्धतीने सन्मानित करण्याचं आजपासून आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी जत्रेत जेव्हा जातो तेव्हा खेळणी घेतो, काही काही गोष्टी घेतो, एक आठवण म्हणून येताना देवांचे फोटो घेऊन येतो. पण आपली ही जत्रा ही हास्य जत्रा आहे आणि इथे आपले देव वेगळे आहेत. नक्कीच. आणि मला असं वाटतं की तुमची प्रतिभा बघून तुमच्यासाठी आम्ही एक प्रतिमा द्यायचं ठरवलेलं आहे. बघ काय. मला खरंच आतापर्यंत मिळालेलं एक सगळ्यात उत्कृष्ट बक्षीस आहे मी म्हणेन. मी उत्तम, कारण रंजनाबाई हे खरंच विनोदाचं दैवत आहे असं मी मानते आणि मी फारच लक्की आहे की मला पहिला फोटो त्यांचा मिळाला. थँक्यू सो मच. मी त्यात थोडंसं ॲड करेन विशाखा, की फक्त विनोदाचं नाही तर वर्सटॅलिटीचं, वैविध्यतेचं दैवत आहे. खरोखर जसं म्हणतात ना की नावात त्याच्या राजा आणि अत्यंत गोसाव्यासारखा साधा सुधा अत्यंत सरळ माणूस. हे सगळे दिग्गज आहेत आमच्यासाठी, आमच्या पिढीसाठी हे फार मोठी माणसं आहेत. यांना आजवर आम्ही फक्त ऐकलंय किंवा बघितलंय, यांचे किस्से ऐकून आम्ही मोठे झालेलो आहोत. हा प्रचंड मोठा सन्मान आहे आज माझा झालेला. आजपर्यंत कोणत्याही मंचावर एवढा सन्मान माझा झालेला नव्हता. तर मी असं समजतो की एवढ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद ह्यापुढे माझ्यासोबत आहेत. हा फोटो मी आयुष्यभर उराशी जपून ठेवेन. आणि खूप खूप थँक्यू सोनी मराठी आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, आज आशू बनतो आहे जावई बापू आणि आपल्या लेकीसोबत म्हणजेच भक्तीसोबत त्याला छळायला येणार आहे त्याची सासू म्हणजेच सुहास. बघूया इथे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. याहू याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें. चाहे कोई मुझे जंगली कहे,
नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कलीमधला आनंदी शम्मी कपूर? अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू आहे, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय, गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. हा. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. काय आठवण आहे. आता सांगू तरी कोणाला. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे, 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय, सांगा ना. आई कुठं आहे? चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी, तूने कदर ना जाने रामा, हाय रामा, हाय रामा, हाय रामा. आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय. म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? काय काय गोष्टी होत्या. काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग? मला म्हणायचे कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. हे तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या. आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मग मला कसली चिंता आहे. जावई बापू, हा? तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी हे काय? घे. काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल? 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला, मस्त. हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसं बोलतोय बघ. हो. नाही ग, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग. नाही चुकलंय बघती माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. हो. कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन, सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना. गप्प बसायचं. आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग. तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग. आता नाही ना तुला बाबांची आठवण येत? शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली. जित्या ग, माझा जित्या. का सोडून गेलास मला जित्या. एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय
कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोगेला? जित्या काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. बोलताय तुम्ही? मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही हे सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना. आई मी तुला आज वचन देते. काय मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. हो ग पिल्लू. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्त्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. जीव घेईन तुमचा. गप्प बसा तुम्ही. मलाच गप्प. आई आई तू सांग तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए भक्ती. अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो बाई काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. नाही चल पोटबीट काय? काश्मीर मध्ये थंडी केवढी पडली माझ्या आईसाठी प्लीज. असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं बाई काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशनवरनं. जावई बापू काहीतरी नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी पडली. काय दया करा? दुःखात ठेव माझी. द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग. काय बरं वाटतंय. मला माहितीये जावई बापू, आमच्या ह्यांची नाही चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं? ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे? नाही थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से तू आँख में जागी. आपस में ताक धिन हो गया. अब क्या रह गया बाकी. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से तू जागी. अजून काय करू सांग तुझ्यासाठी? सांग तू फक्त. आमचं हे सगळं करतील. मला ना
मला शिकाऱ्यात बसायचंय दाल फ्री भक्ती आपण दोघी शिकाऱ्यात जाऊन बसू याला घेऊन आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठला गा? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं चालेल, चालेल. आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. हा मला का पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात, मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. तुम्ही दोघीचा पाण्यात, मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. मी वा वा वा, काय धमाकेदार सुरुवात केलीत. आय एम शुअर काश्मीरच्या थंडीत पण हिच्यामुळे तुला घाम फुटला असणार आहे. जाणून घ्या तुमचा हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना कसा वाटला. सई, आयटम जिंकल्यास तू, आज जिंकल्यास. लय भारी. सुरुवात झाली, तू नाचायला लागलास आणि एका पॉइंटला तू वीक काढून फेकून दिलास. दॅट वॉज सो अमेझिंग. मला खूप आवडलं स्किट, मी खूप मज्जा केली आणि सुहासनी येऊन 4 छान लावलेत. सुहास नेहमीच 4 छान लावते, त्यामुळे तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रसाद, बऱ्यापैकी वाईट झालं सगळं. नाही, ही माझी पद्धत आहे सुहास, घाबरू नको. बऱ्यापैकी वाईट म्हणजे खूप छान. आशुतोष, भक्ती, तुम्ही दिवसेंदिवस फुलत चाललायत, मजा येते आणि त्यात सुहासनी येऊन 4 छान लावले. म्हणजे अशी सासू असेल तर मला खूप वेळ लग्न करायला आवडेल. खूप मजा आली. उत्तम. सुपर. जाणून घेऊया सरपंचांनी तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण दिलेत. सई, वा वा, 10 गुण. प्रसाद, आणि हे क्या बात है. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, नशिबाचे फासे कधी पलटतील काही सांगता येत नाही. बघा ना, एक साधा सरळ माणूस कारण नसताना जेलमध्ये अडकलाय हो. बघूया त्याचा वकील त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी काही चांगला पर्याय सुचवतोय का. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे अंकित आणि मयुरी. का मी कोण ह? माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह, पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगतो, परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर आईलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँकिंग लुटतील न जातील, पण नाही, त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं. तितक्यान माझा पेन परला. तो परलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय आय सांगतो, नको नको तिथं तुरवलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह. पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम, तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या असलायचे, तिला चांगला होता एकदम भारी केस. कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? हे तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छे कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा, जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो. छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतीच म्हणजे? नुकतीच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन.
हा माझा पहिलाच केस आहे. तिच्या हसायचे. बायकोला सांगितलं आवरी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, मग पण ती बोलली तुमची लायकीच नाहीये. ती बोलली आपलं तरी काय जातंय, आपला पण बोलणीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो तो जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या, पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होत आहे. हो मॅडम, मला इथून बाहेर काढा ना. इथं डेंजर डेंजर कैदी ह. आशू टकल्या, कशा ढापण्या, ओके. गवल्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील ह, पण स्वतःला टायगर समज. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर काढा ना मॅडम. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चला आपण सुरुवात करूया. हा. मिलाट, माझा वशील. हो मॅडम, वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी सॉरी, ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स, सगळं लफडं होतं. नाही नाही सर, आता मी परफेक्ट करीन ना सर. आता मी परफेक्ट हा, करेन. त्याच अपेक्षित सगळं बसलेत. ट्राय ट्राय ट्राय. सुचलं. सुचलं? येस येस. कॉंग्रॅच्युलेशन अँड मला सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार, तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन, म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळेला बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं. मी कोर्टात जाऊन सांगेन, मिलॉर्ड, माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो, कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. That's all, my lord. सुटलं 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 सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरीवला. पण मला खुनाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना, त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? खुनासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. हा, तोपर्यंत तुम्ही घरी असाल, मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल, आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, परत? हा, ते जेलमध्ये टाकतील. ते किरकोळ ना असं टायर मध्ये घेऊन ले धुतात तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल, मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन, मिलॉट, माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे, कारण की ज्या वेळेला जमनलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. अहो बॉम्ब ब्लास्ट. तुम्ही सुटलात ना. सुटलं सुटलं सुटलं. पण मला बॉम्बलास्टच्या आरोपाखाली अटक करतील. अहो पण ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे, परत तुम्ही घरी जाल, परत पोलीस पकडतील, हा, परत ते पोलीस स्टेशन मध्ये टाकतील, कुदवतील. आता 10 दिवस कुदवतील आणि 10 दिवस झाले की परत मीच येईन. परत तुम्हीच? हा, तुमच्या बायकोला कोण परवडतं? झालं. मग परत मीच येईन आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन, मिलॉट, माझा अशील हा गुन्हेगार नाहीये, कारण की ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. सुटलं 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 सुटलं. 3 गुन्हे करून सुटलंय. बोल मॅडम, लय भारी लय भारी. हो मॅडम, पण मला आतंकवादी समजून फासावं चरवला तर? काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा, आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय का? म्हणजे ह्याला पटतच नाही हो माझी एवढी मेहनत. मॅडम, तुमचा बीट चुकलेला. आवरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना, माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधं सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा, एवढा. मिलॉट, चश्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जबरबर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेच आहे, नको करू असं. अरे हिंदीत का बोलते? इथे आपले मराठीचे बोंब आहे. काय गौरव? नाही नाही, तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे,
फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालते, बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी, मी घरी पप्पाला सांगून आलोय, जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे, तू बोटीवर मच्छी पकडशील, मी आपली घरी काय. नाही, नाही, आपण जिंकणार हा ना? सर जिंकणार. तुला कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला, बोल. जिंकणार सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कवरा कॉन्फिडन्स, आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे. हा, बोला. तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? छाला नाही येत, पण का करायचा? कसं आहे हा. ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. हा. कोर्टात मोबाईल वाजला रे वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ, चल निघ बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय अरे कसला फालतू युक्तिवाद करता तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार, सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू, मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा, final आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार नाही लढणार आहे. मी सावता लढणार आहे. लढ. मी लॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला हा माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील ह. हा? तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला, तो बॉम्बस्फोट हिने केलेला, नाही. तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावं चरवा, नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा, नाही. हिला बरबाद करा सर. सर, माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न ते आहे. स्वप्नच राहणार. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृक्ष वकील करा, एकदम गायब करा हिला. आता मला छोटा वकील नको आहे, मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा, मला